काळजाचा ठोका चुकवणारी घटना. हनुमानगड भागातील केशवनगर मध्ये ऑटोमॅटिक दरवाजा लॉक झाल्याने 1 वर्षाचे चिमुकले बाळ घराच्या खोलीत अडकून पडले. तासभरापासून बाळ आत अडकल्याने पालकांची मोठी घालमेल झाली होती. स्थानिक पातळीवर दार उघडण्याचे सर्व प्रयत्न अयशस्वी ठरल्यानंतर अखेर अग्निशमन दलाला बोलवण्यात आले. नांदेडच्या केशवनगर मध्ये सतीश कंकरे यांच्या घरी ही घटना घडली. घराचा दरवाजा अचानक ऑटोमॅटिक लॉक झाला आणि 1 वर्षाचे बाळ आतच अडकून पडले. घाबरलेल्या कुटुंबियांनी तातडीने अग्निशमन दलाशी संपर्क साधला. घटनेचे गांभीर्य ओळखून फायर ब्रिगेडचे जवान अवघ्या काही मिनिटात घटनास्थळी दाखल झाले. बाहेरून दरवाजा उघडणे कठीण असल्याने जवानांनी घराच्या बाहेरून उंच शिडी लावून खिडकी वाटे आत प्रवेश केला. अवघ्या 15 मिनिटात अत्यंत शिताफीने या चिमुकल्याची सुखरूप सुटका करण्यात आली. हे थरारक रेस्क्यू ऑपरेशन पाहण्यासाठी परिसरात मोठी गर्दी जमली होती. बाळ सुखरूप बाहेर येताच पालकांनी सुटकेचा श्वास टाकला आणि जवानांचे आभार मानले. अशा आणीबाणीच्या प्रसंगी वेळ न घालवता तातडीने मदतीसाठी संपर्क साधावा असे आवाहन अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी नागरिकांना केले आहे. आम्हाला केशवनगर येथे एक बाळ घरामध्ये अटकल्याचा कॉल आला. आम्ही लागलीच वाहन घेऊन तिथे गेलो. गेल्यानंतर अगोदर त्या घराची परिस्थिती काय आहे काय नाही बघितली. तिथे लॅडर लावायला जागा होती. आम्ही लॅडर लावली. लॅडर लावून त्या घरावर आम्ही एक कर्मचारी चढवला. लॅडरवर फायर हुकच्या साहाय्यानं खिडकीतून फायर हुक टाकून त्या बाळाची कोंडी काढली आणि बाळाला त्याच्या आई वडिलाच्या स्वाधीन केलो. त्या ठिकाणी आम्हाला 10 ते 15 मिनिटांमध्ये पूर्ण आमचं कार्य कंप्लीट करण्यात आलं. किती वर्षाचा मुलगा होता? काय 1 वर्षाचा मुलगा होता. तो 1 वर्षाचा मुलगा होता. ते दार ते ऑटोमॅटिक कोंडीचं दार आहे. दार हवेनं पुढे गेले की काय ढकायला गेले की बाळानं ते दार आतून हे झालं लॉक झालं. लॉक झाल्यामुळे ते बाळाला बाहेर येता येत नव्हतं. त्यामुळे आम्हाला ते त्यांनी कॉल केला. कॉल केल्यानंतर आम्ही त्या बाळाला सुखरूपरित्या बाहेर काढलो. आम्हाला कॉल करण्याच्या अगोदर 1 तासापासून तो बाळ मधामध्येच होता. परंतु घरच्यांनी काय केलं, फायर ब्रिगेडला कॉल न करता इतरत्र कॉल करून त्यांनी प्रयत्न केला. त्याला काही पर्याय व्यवस्था कोणाकडे भेटते का, पेंटरला फोन करून बघितले, यांना त्यांना फोन करून त्यांनी बघितले. नंतर आम्हाला कॉल केला. पण तुम्ही असं या माध्यमातून जनतेला अहवाल करतो की असे जर कुठले रेस्क्यू असतील तात्काळ अग्निशमन विभागाशी संपर्क साधल्यास त्याला विलंब होणार नाही आणि जीवितहानी वाचू शकते. आता जोकासू STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू STP तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.